क्वेश्चन नंबर 6 बघा. मी जरी एकदाच तुम्हाला सेंड केले प्रॉब्लेम तर तुम्ही थोडे करून बघा. ओके, एक एक प्रॉब्लेम घ्या, त्याच्या अगोदर प्रॅक्टिस करा. ए ऑफ 104 बी 0 -11 13. बघा ए पॉईंट दिलेला आहे. ए पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे 104. बी काय आहे 0 -11 13 अँड सी 2 -3 1 आर 3 पॉईंट्स अँड डी इज द फूट ऑफ द परपेंडिक्युलर. हे 3 पॉईंट दिले आहेत आणि डी काय आहे फूट परपेंडिक्युलर आहे. फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ए टू ए ऑन बी सी. कुठून ए पॉईंटपासून तर बी सी पर्यंत. हा डी काय दिलेला आहे आपल्याला फूट परपेंडिक्युलर दिलेला आहे. समजलं इतकं. बघा फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द डी. काय फाइंड आउट करायचं आपल्याला डीचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट x1 y1 z1 अँड x2 y2 z2. हा फॉर्म्युला पण मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. बघा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 3 जर पॉईंट आले आणि तुम्हाला जर विचारलं की फूट परपेंडिक्युलरचं डिस्टन्स फाइंड आउट करा किंवा कोऑर्डिनेट्स काढा तर लक्षात ठेवायचं की x - x1 अपॉन अगोदर लिहा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट x1 y1 z1 and x2 y2 z2. Equation of line passing through the point x1 y1 z1 and x2 y2 z2. फॉर्म्युला काय याचा x - x1 अपॉन x2 - x1 इक्वल्स टू y - y1 अपॉन y2 - y1. 10th ला पण झालेला आहे हा. z - z1 अपॉन z2 - z1. इक्वेशन ऑफ लाईन बी सी पासिंग थ्रू द पॉईंट. परत याच्यामध्ये काय दिलेलं आहे इक्वेशन ऑफ लाईन बी सी पासिंग थ्रू द पॉईंट बी पॉईंट. इक्वेशन ऑफ लाईन बी सी पासिंग थ्रू दी पॉईंट पासिंग थ्रू दी पॉईंट. बी पॉईंट आपल्याला काय दिलेले आहेत 0 -11 13 आणि परत सी पॉईंट काय दिलेले आहेत आपल्याला 2 -3 अँड 1. हे झालं x1 y1 z1 x2 y2 z2. ओके, x1 y1 z1 x2 y2 z2. आता याच्यामध्ये बघा x - x1 म्हणजे हे x मायनस x1 ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यावं लागेल 0 अपॉन x2 - x1 मीन्स 2 - 0. समजलं इतकं. इक्वल्स टू y - y1 y हे मायनस परत -y1 आहेत म्हणजे मायनस प्लस होतात y + 11 अपॉन y2 म्हणजे -3 मायनस प्लस 11 -3 + 11. समजलं. z1 ची व्हॅल्यू आहे 13 अपॉन z2 किती आहेत 1 - 13 z2 - z1. ह्याचे कॅल्क्युलेशन करा. हे येणार आहे x अपॉन 2 हे येणार आहे y + 11 हे येणार आहेत 8 हे येणार आहे z - 13 अपॉन -12. ह्यालाच आपण लॅम्बडा कन्सिडर करू शकतो. समजलं इतकं. त्याच्यानंतर बघा हे जे x अपॉन 2 इक्वल्स टू लॅम्बडा घ्या y + 11 अपॉन 8 इक्वल्स टू लॅम्बडा z - 13 अपॉन -12 इक्वल्स टू लॅम्बडा. x अपॉन 2 इक्वल्स टू लॅम्बडा y + 11 अपॉन 8 इक्वल्स टू लॅम्बडा and z - 13 upon -12 equals to lambda. Then x equals to 2 lambda, y + 11 equals to 8 lambda, z - 13 equals to -12 lambda. x equals to 2 lambda, y equals to +11 इकडे जाऊन -11 + 8 lambda, z equals to 13 -12 lambda. समजलं इतकं. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा हे बघा इथपर्यंत आपलं आलेलं आहे. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ डी बी. आता हे डीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय भेटलेले आहे आपल्याला एडीचे डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचे. डीचे कोऑर्डिनेट्स एचे तर कोऑर्डिनेट्स आपल्याला सुरुवातीलाच भेटलेले आहेत. डीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला आता जस्ट भेटलेले आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ डी इथं लिहा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी बी. काय काय कोऑर्डिनेट्स 2 लॅम्बडा -11 + 8 लॅम्बडा 13 -12 लॅम्बडा. डायरेक्शन रेशोज ऑफ एडी. एडीचे जर तुम्हाला डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचे असेल
तर एचे पॉईंट या इथं दिलेले आहेत 1, 0 आणि 4 आणि हे झाले डीचे पॉईंट. समजून घ्या परत, हे डीचे पॉईंट आहेत आणि हे एचे पॉईंट आहेत. डीच्या पॉईंटमधून आपल्याला एचं पॉईंट काय करावं लागणार आहेत, वजा करावं लागणार आहेत. म्हणजेच डायरेक्शन रेशोज ऑफ एडी आर, एडीचे डायरेक्शन रेशोज हे काय येणार आहेत 2 लॅम्बडा. त्याच्यातून आपल्याला हे 1 वजा करायचं म्हणजेच -1 -11 प्लस 8 लॅम्बडा. त्याच्यातून आपल्याला हे 0 सबस्ट्रॅक्ट करायचे. 13 - 12 लॅम्बडा. त्याच्यातून आपल्याला -4 सबस्ट्रॅक्ट करायचे. समजायला ना, आलं लक्षात. इथं बघा, इथं येणार आहे 2 लॅम्बडा -1, इथं येणार आहे -11 प्लस 8 लॅम्बडा किंवा अगोदर 8 लॅम्बडा घ्या नंतर 11 घ्या. इथं काय येणार आहे 9 -12 लॅम्बडा. हे डायरेक्शन रेशो झाले कशाचे, एडीचे. आलं लक्षात. डायरेक्शन रेशोज ऑफ बी सी. आता जस्ट आपण कशाचे डायरेक्शन रेशोज फाइंड आउट केले, एडीचे. आता आपल्याला परत डायरेक्शन रेशोज कशाचे फाइंड आउट करायचे, बी सीचे. डायरेक्शन रेशोज ऑफ बी सी 2, 8 आणि परत काय 2, 8 आणि -12. हे झाले बी सीचे डायरेक्शन रेशोज 2, 8 आणि -12. हे जे लॅम्बडाचे कोएफिशियंट आहेत हे झाले आपले डायरेक्शन रेशोज. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये थोडीशी प्रॅक्टिस करा, गणित हार्ड आहे ओके, तितकी इझी नाही आहे, जमलिंग होईल. डायरेक्शन रेशोज ऑफ बी सी आर लिहून टाका. डायरेक्शन रेशोज ऑफ बी सी आर हे डायरेक्ट घेऊन टाका 2, 8 अँड -12. सिन्स एडी इज परपेंडिक्युलर टू बी सी, त्यांनी सांगितलेले काय दिलेले, एडी इज परपेंडिक्युलर टू बी सी. एडी हा कशाला परपेंडिक्युलर आहे, बी सीला आहे. परपेंडिक्युलर असेल तर आपण काय घेतो, A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू 0. हे A1 A2ची व्हॅल्यू जी आत्ता आपण काढलेली 2 लॅम्बडा -1 प्लस हे घ्या A2 परत ही घ्या आता आपण ज्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या 9 - 12 लॅम्बडा इक्वल्स टू 0. हे येणार आहे 4 लॅम्बडा -2 प्लस मायनस हे काय येणार आहेत मायनस, हे येणार आहेत -88 प्लस 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 येणार आहे 64 लॅम्बडा. हे येणार आहे -108 मायनस प्लस 144 लॅम्बडा इक्वल्स टू 0. दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 144 आहे, दोन्हींचं 108. समजलं इतकं. जे लॅम्बडा आहेत त्याची काय करून घ्या, ॲडिशन करून घ्या. ती येणार आहे 212 लॅम्बडा -198 इक्वल्स टू 0. देन 212 लॅम्बडा इक्वल्स टू मायनस इकडे येऊन काय होतात प्लस लॅम्बडा इक्वल्स टू 198 अपॉन ही इंटूमध्ये इकडे येऊन काय होतात डिवाइडमध्ये. ह्याला रिड्यूस करा, 9 डिवाइड करा, 2 डिवाइड करा. 2 9 जार 18 रिमेनिंग 1, 2 9 जार 18, 2 1 जार 2, 1ला डिवाइड होत नाही 0 घ्या, 2 6 जार 12 म्हणजे हे आलं 99 अपॉन 106. समजलं इतकं. लॅम्बडाची व्हॅल्यू आत्ता किती आलेली आहे, लॅम्बडा इक्वल्स टू 99 अपॉन 106. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. जे इक्वेशन 1 होतं त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू काय करा, पुटअप करा. कोणता ते 2 लॅम्बडा -11 प्लस 8 लॅम्बडा 13 - 12 लॅम्बडा बघून घ्या. 2 इंटू व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज 99 अपॉन 106 99 अपॉन 106 -11 प्लस 8 इंटू 99 अपॉन 106 13 -12 इंटू 99 अपॉन 106. समजलं इतकं. हे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 198 अपॉन 106 374 अपॉन 106 क्रॉस अगोदर या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, नंतर ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि नंतर हे आन्सर काढा ओके. आणि इथे येणारे 190 अपॉन 106. ह्याला परत रिड्यूस करा. हे येणारे 99 अपॉन 99 अपॉन 53 मायनस 187 अपॉन 53. सगळ्याला 2नच डिवाइड केलेलं आहे. इथं बघा 95 अपॉन 53 म्हणजे सगळ्यांचा बेस कसा आलेला आहे, सारखा आलेला आहे ओके. समजलं इतकं. पुढचं गणित बघा, असंही गणित झालेलंच आहे.
बाय कॉम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स डिटरमाइन वेदर द फॉलोइंग लाईन्स आर इंटरसेक्ट ऑर नॉट. तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं आणि जी दिलेली लाईन आहे ती इंटरसेक्ट होते का नाही ते तुम्हाला सांगायचं. बघा, आर बार इक्वल्स टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस लॅम्बडा टू आय कॅप प्लस के कॅप अँड परत काय दिलेलं आहे, आर बार इक्वल्स टू टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस म्यू काय दिलेलं आहे, आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. याच्यामध्ये बघा, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी लाईन, शॉर्टेस्ट डिस्टन्स आपण फाइंड आउट केलेले तुम्हाला माहीत आहे. आर बार इक्वल्स टू अगोदर कन्सिडर करा A1 प्लस लॅम्बडा 1, A1 बार प्लस लॅम्बडा B1 बार, R2 बार घ्या, A2 बार प्लस म्यू B2 बार इज गिवन बाय द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी लाईन्स. काय त्या लाईन्समधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याच्या अगोदर घ्या. आर बार इक्वल्स टू A1 बार प्लस लॅम्बडा B1 बार, आर बार इक्वल्स टू A2 बार प्लस म्यू B2 बार इज गिवन बाय शॉर्टेस्ट डिस्टन्स इक्वल्स टू फॉर्म्युला पाठच करा, A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार. समजलं? अपॉनमध्ये काय घ्यायचं, मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. समजलं इतकं? ह्याच्या अगोदरच्या गणितात आपण असं पूर्ण फाइंड आउट केलेलं आहे. थोडं फास्ट सांगते कारण सांगितलेलं आहे ह्याच्या अगोदर. बघा, A1 बारची व्हॅल्यू किती, ही वरची A1 हे A2 हे B1 B2 लिहून टाका. आय बार मायनस आय कॅप मायनस जे कॅप, A2 किती आहे, A2 बार इक्वल्स टू 2 आय कॅप मायनस जे कॅप, देन B1 बार किती आहे 2 आय कॅप प्लस के कॅप अँड B2 बार किती आहे आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. इतकं समजलं? A2 बार मायनस A1 बार आपल्याला फाइंड आउट करायचा. A2 बार मायनस A1 बार मीन्स ह्याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजेच 2 आय कॅप मायनस जे कॅप मायनस A1 आहे आय कॅप मायनस जे कॅप. आलं लक्षात? हे बघा, 2 आय मायनस आय म्हणजेच आय होतात मायनस जे मायनस मायनस प्लस जे हे काय होणार आहेत, 0 होणार आहेत. म्हणजे ओनली काय राहतं तिथं, आय कॅप. A2 बार मायनस A1 बार आलं. आता A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार, पण त्याच्या अगोदर आपल्याला B2 बार काढायचं. हे तुम्ही नंतर काढलं असतं तरी चाललं असतं, अगोदर B1 बार क्रॉस B2 बार काढलं तरी चालते. बघा, इथं अगोदर B1 बार क्रॉस B2 बार काढलेलं आहे. मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. B1 बार क्रॉस B2 बार म्हणलं मॉडमध्ये की लक्षात ठेवायचं, इथं घ्यायचं आय कॅप, इथं जे कॅप, इथं के कॅप. ओके, B1 आणि B2चे जे कोइफिशियंट आहेत ते लिहून टाकायचे. 2 जे नाही आहे म्हणजे 0 आणि 1 म्हणजे 2 0 1 येणार आहेत. ओके, आणि इथं बघा 1 1 आणि -1. हे बघा 1 1 -1. ओके, ह्याच्यामध्ये बघा इक्वल टूच्या खालीच इक्वल येऊ द्या. आता इथं बसणार नाही म्हणून मी इकडं साईडला घेतलं. आय कॅप इथं काय येणार आहे, -0 × -1 केलं तर 0 -1 मायनस जे कॅप येणार आहे, इथं येणार आहे -2 -1 डिटर्मिनंट काढा प्लस के कॅप, इथं येणार आहे 2 -0. हे येणार आहे मायनस आय कॅप मायनस हे येणार आहे मायनस जे आणि हे -3 मायनस मायनस प्लस +3 जे कॅप. ओके, प्लस 2 के कॅप येणार आहे. ही व्हॅल्यू आली B1 बार क्रॉस B2 बारची मॉडमध्ये. आता A2 बार मायनस A1 बार आपण अगोदरच काढलेले. हे दोन्हींचा डॉट प्रोडक्ट घ्या. डॉट प्रोडक्ट कसं घेतो आपण, लिहून टाका इथं A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार. ओके, इक्वल्स टू हे A2 बार मायनस A1 बारची व्हॅल्यू आय बार होती, आय कॅप होती मायनस आय कॅप +3 जे कॅप +2 के कॅप हे ब्रॅकेटमध्ये. ही व्हॅल्यू कशाची आहे, B1 बार क्रॉस B2 बारची. समजलं इतकं? आता ह्याच्यामध्ये हे 1 आणि हे -1. हे बघा, ह्याचा आय कॅप आहे 1 सोबत याचं -1 घ्या प्लस करा. इथं जे कॅप नाही आहे म्हणजे 0 सोबत आपल्याला 3 घ्यावं लागेल. के कॅपसुद्धा नाही आहे म्हणजे 0 सोबत आपल्याला 2 घ्यावं लागेल. म्हणजे इथं आन्सर येणार आहे ओनली -1. आता मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार आपण मॉडसुद्धा फाइंड आउट केलेला आहे. मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार ते कसा फाइंड आउट करायचा बघून घ्या. मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये त्या B1 आणि B2चं जे प्रोडक्ट आलेलं आहे हे बघा, हां याचे कोइफिशियंटचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर -1चा स्क्वेअर +3चा स्क्वेअर +2चा स्क्वेअर. व्यवस्थित करा. व्यवस्थित जर प्रिपेअर केलं तर समजण्यासारखे, कन्फ्युजन होण्याचं काहीच काम नाही. ओके, -1चा स्क्वेअर येणार आहे 1, 3चा येणार आहे 9,
टूचा येणार आहे 4 म्हणजे येणार आहे 14. आता शॉर्टेस्ट डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. -1/14 हे आन्सर येणार आहे आणि मॉडच्या बाहेर जर काढलं तर +1/14. समजलं? ओके.